इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, पण कागल तालुक्यातील आणि स्थानिक शेतकऱ्यांनी दूधगंगा नदीतून पाणी उपसा करण्यास जोरदार विरोध केलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रालयात बैठक होणार आहे। या बैठकीत तरी इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्यासाठी सुळकूड योजनेचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे लक्ष लागून राहिलंय। इचलकरंजीची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून राज्य शासनाने सुळकूड पाणी योजना मंजूर केली। सुळकूड इथं दूधगंगा नदीवर बंधारा बांधून इचलकरंजीसाठी पिण्याचं पाणी पुरवण्याचं नियोजन होतं, पण कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी दूधगंगा नदीतील पाणी देण्यास विरोध केला, त्यामुळे सुळकूड योजनेचं घोंगडं भिजत पडलंय। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी मांडली। या लक्षवेधीला उत्तर देताना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। त्यानुसार मंत्रालयात बैठक पार पडली, मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही। त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इचलकरंजीचा पाणी पुरवठा आणि सुळकूड योजनेसंदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल एडगे, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते।